नमस्कार मित्रांनो, माझं नाव जगदीश. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी आलो आहे गोंदवलकर महाराज यांच्या मठाकडं. आज तुम्हाला या मंदिराचं काही भागातल्या गोष्टी दाखवणार आहे, त्याचबरोबर काही इतिहास आहे तो सुद्धा आहे तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. चला तर मित्रांनो, कसं आहे मंदिर ते पाहूया. मान तालुक्यातील सातारा जिल्ह्यातील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलकर महाराज यांचं हे मठ आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक थोर संत होऊन गेलेत, त्यामधीलच एक श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलकर महाराज. संत हे रोग बरे करत नसून रोगाची भीती नाहीसे करतात, हे बोधवचन आहे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलकर महाराजांचं. सामान्यांची सेवा करणं व अन्नदान करणे हे महाराजांच्या अख्ख्या आयुष्याचं सार होतं. महाराजांना प्रवासाची खूप आवड असल्याकारणाने महाराजांनी वयाच्या 12व्या वर्षापासून ते 45 वर्षापर्यंत त्यांनी खूप प्रवास केला. या प्रवासामध्ये लोकांच्या अडीअडचणी काय होत्या, लोकांचा आनंद कशामध्ये आहे, हे सर्व काही त्यांना पाहायला भेटलं. गाभारामधील असलेल्या श्रींच्या समाधीचे दर्शन घेऊन आम्ही निघालो होतो प्रसादाचा लाभ घेण्यासाठी प्रसादाच्या ठिकाणी. प्रसादाची वेळ ही दुपारी 12 ते 2 असते, त्याचबरोबर 8:30 ते 9:30 संध्याकाळी अशी असते. आय होप मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल प्लीज कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असे अनेक व्हिडिओज, अनेक प्लेसेस महाराष्ट्रामधले असून दे किंवा आपल्या बेळगाव, कर्नाटक ह्याच्यातले आहेत प्लेसेस मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये देतच राहीन. त्यासाठी इतकंच आहे. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.